विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव घेतलेल्या पॉन्झी स्कॅम घोटाळ्यातील आरोपी पराग अशोक कुमार शाह याला 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असली तरी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। वर्तकनगर पोलिसांनी केलेल्या तपासात 91,63,71,047 रुपयांची फसवणूक केल्याबाबत ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले असले तरी याची व्याप्ती मोठी असल्याचा पोलिसांचा कयास आहे। प्रसार माध्यमांच्या हाती एक यादी लागली असून त्यात ऑनलाईन 52,14,44,000 तर 131,20,05,330 रोख रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे। एकूण 183,34,49,330 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलीस कस्टडी वाढवून घेण्याची शक्यता आहे। न्यायालयाने पोलीस कस्टडी वाढवून दिली नाही तर शाह याला न्यायालयीन कोठडी मिळू शकते। यापूर्वी 9 पैकी राजेश खोडाभाई पांबर उर्फ राजूभाई आणि प्रवीण कुमार मनसुखभाई होरा यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। डिजिटल गुंतवणुकीत पॉन्झी स्कीममध्ये ठाणे शहरातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1232/2024 भारतीय दंडविधान कलम 406, 409, 420, 34 सह MPID कायद्या कलम 3 अन्वये एकूण 9 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे। यातील शाह हा त्यातील एक आरोपी आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, ठाणे।